माहिती आपण 18 एप्रिलची देण्याचा प्रयत्न करतोय. तर उद्याचं वातावरणसुद्धा नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा सक्रिय होण्याचे प्रमाण आहे. मालेगाव पट्ट्यामध्ये सुद्धा होईल. तसेच सांगली परिसरामध्ये सुद्धा काही कोल्हापूरचा भाग असेल या भागात देखील होण्याची शक्यता दाट आहे. पुणे परिसर, बारामती परिसरामध्ये सुद्धा मागच्या 2 दिवसापासून काही ठिकाणी पाऊस बरसतोय आणि हा देखील या भागामध्ये असणार आहे. बऱ्याचशा गोष्टीमध्ये पूर्व विदर्भात पाऊस सांगितलेला नव्हता, त्यांची नाव आपण देखील घेणार नाहीत, पण ही कंडिशन पूर्व विदर्भामध्ये यवतमाळ परिसरामध्ये देखील घडलेली आहे. तसेच नांदेड पट्ट्यामध्येही आज पाऊस झाला आहे. परळी वैजनाथ परभणी पट्ट्यामध्ये झाला आहे. सोलापूरमध्ये, धाराशिवमध्ये सुद्धा पाऊस झाला आहे जो 17 तारखेचा. तर 18 तारखेला ह्या भागामध्ये सुद्धा वातावरण चिघळू शकतं, ज्यामध्ये लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग येईल. निलंगा, उमापूर जे काही परिसर आहे, उदगीर वगैरे, इथे सुद्धा ही कंडिशन घडणार आहे. आणि याच काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणखीन तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याच्या रडारवरती उद्याचा पाऊस आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये पण मोजक्या ठिकाणी हा पाऊस पडेल. अहमदनगर परिसरात देखील हा पाऊस असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण खराब होईल, पावसाची शक्यता मोजक्या ठिकाणी असणार आहे. मालेगाव, धुळे पट्ट्यामध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी हा सरी कोसळू शकतात. टेम्परेचरचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, बीड जिल्हा, परळी वैजनाथ परभणी परिसरसुद्धा ह्या कालखंडामध्ये पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हा पाऊस राहील 18 एप्रिलचा. तर आता कर्नाटक वगैरे भागाची कंडिशन कशी राहणार आहे, कारण की त्या जिल्ह्यातसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी ग्रुप वगैरे बनवला आहे. त्या भागात देखील माहिती देण्याचा आपला अधिकार आहे, ते देखील देण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. बेळगाव परिसरामध्ये काही ठिकाणी हा स्थानिक वातावरणाचा अलर्ट राहील. याही काळामध्ये ते पाऊस राहील. पण जे हुबळी शहर आहे, जिल्हा आहे, या भागाच्या सर्व तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस असणार आहे. बेळगावच्या पण बऱ्याच ठिकाणी वारे, मेघगर्जना, विजांचा लखलखाट अशी कंडिशन ह्या कर्नाटक परिसरामध्ये उद्भवणार आहे. रामदुर्ग, सौंदत्ती याही परिसरामध्ये हे वातावरण प्रचंड प्रमाणात बिघडणार आहे 18 एप्रिलचं. बालिहुंगळ तसेच गोकक या परिसरामध्ये सुद्धा वातावरण विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह असणार आहे. ही चित्र दुपारनंतर घडेल. 18 एप्रिलची ही आपण माहिती देत आहोत. महालिंगपूर याही भागामध्ये ही कंडिशन आहे. तसेच अंतणी जे सातारा जिल्ह्याच्या साईडला म्हणजे सांगली वगैरे सोलापूर परिसराकडे कर्नाटक बाउंड्री लगतच्या भागामध्ये अंतणी परिसरामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पाऊस असणार आहे. बिजापूर परिसरामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन ही कंडिशन घडू शकते. तसेच इलकाल परिसर, बदामी परिसर, बालाकोट परिसर याही भागामध्ये आहे. नारदुर्ग याही परिसरामध्ये ही कंडिशन आहे. तसेच गडंग, बेटीगारी म्हणजे गावाचे नाव थोडे अवघड आहेत, पण माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. लक्ष्मेश्वर याही परिसरामध्ये कंडिशन उद्भवणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की हे वातावरण किती दिवस राहील. मित्रांनो, राज्यामध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे शुक्रवारीसुद्धा बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, नगर जिल्हा, सोलापूर, सांगली परिसरातला काही भाग, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा हे वातावरण डेव्हलप होणार आहे, वातावरण बदलणार आहे. तर एकंदरीत कंडिशन अशी होती. तसेच शुक्रवारी म्हणजे 19 तारखेला जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव दिसतो आहे मोजक्या ठिकाणी. लातूर, परभणी परिसरात देखील ही कंडिशन असणार आहे. आणि सविस्तर माहितीसाठी आणि विशेष करून तुमच्या भागातली माहिती, तुमच्या तालुक्यातली माहिती पाहिजे असेल तर कमीत कमी एकेका तालुक्यामध्ये 5000 शेतकरी पाहिजेत. त्यामुळे आपल्याला त्या भागातली माहिती वेळ काढून तरी देण्यात येते. आणि विशेष करून रिप्लाय देण्याचा प्रयत्न आता व्हॉट्सअपपेक्षा आपण यूट्यूबवरती पण प्रभाव टाकणार आहे. याकडे देखील लक्ष असू द्या. धन्यवाद.